आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे। पुरुष पोलीस अधिकारीही वारंवार अत्याचाराबाबत विचारत होते। स्वारगेटमधल्या पीडितेचे गंभीर आरोप। केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी। स्वारगेट बलात्कार पीडितेने केलेले खुलासे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। आरोपांची सखोल चौकशी होण्याची गरज। राज्य सरकार या पत्राची गंभीर दखल घेईल अशी अपेक्षा, अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागेल। सुषमा अंधारेंचा इशारा। का तपासणी केली असेल, राज्य सरकार याची गांभीर्याने दखल घेईल अशी अपेक्षा सध्या तरी व्यक्त करावी लागेल, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल। वाघ्याची अडचण की होळकरांनी निधी दिला याची अडचण। अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजेंचा टोला, तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का? ठाकरेंचा सवाल। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटवू। संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडेंचं समर्थन। संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक। वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली हे सत्य आहे, संभाजी भिडेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात वाद होतील अशी भूमिका कुणी घेऊ नये। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या वादात संजय राऊतांची प्रतिक्रिया। बखरकार मनोहर भिडे ते आणि आमचे माननीय छत्रपती संभाजीराजे, पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्यानं घेऊ नये या मताच्या आम्ही आहोत। आयाराम गैराममध्ये महाराष्ट्र आघाडीवर। आयाराम गैराममध्ये महाराष्ट्रानं इतर राज्यांना देखील मागे टाकलं। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो। मनसे स्थापनेच्या काळामध्ये फोटो पोस्टरवर न वापरण्याच्या बाळासाहेबांकडून राज ठाकरेंना सूचना। मातोश्रीच्या अंगणामध्ये शिवसेनेची गुढीपाडव्यानिमित्त बॅनरबाजी। गर्व से कहो हम हिंदू है अशा आशयाच्या बॅनरमधून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न।